जातीभेद आपण कोणासंग कधी केलेला नाही. आपण त्याच्या जे काय त्याला पाहिजे होतं त्याचं आरक्षण समाजाला पाहिजे. कुठला माणूस एवढ्यापैकी जवळजवळ आज 2-4 हजार पब्लिक आहे, याच्यातला कुठला माणूस म्हणला की बुवा त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध कोणी केला? कोणी केलेलं नाही. याला फक्त सवय लागलेली आहे. कोणती? मस्त अगदी झोपायचं त्या कायनू बायनू मागं बसायला दिलं रे. याला भाड्याला संडासला नीटनाटकं जागा नव्हती. हो हां, कारण त्याची जीभ घसरती. आज जर माझी जीभ घसरली ना माझा बाल बी वाकडा करू शकत नाहीस म्हणा तू. हां, माझी पण जीभ घसरती, पण मी फक्त त्या समाजाचा विचार घेऊन चालतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये येत आपण. शिवाजी महाराजाचं शिक्षण कोणतं होतं? असं होतं का याच्यासारखं? याच्या बायकोला धरण, त्याच्या बाईला धरण, त्याची घाण कोणती आहे? अरे याची घाण कोणती आहे? कोण्या वाड्यात जन्मलेला आहे हो? दुसऱ्याच्या जाती हे करतो. प्रत्येक समाजात तेच निर्माण करतो. पहिला विषय म्हणजे त्या समाजानेच याला मुंगसं घालणे गरजेचं आहे. कारण जर समाजाने विचाराने राहायचं असेल तर त्या समाजाने त्याला आवरणं. कारण या समाजाने तो डोक्यावर घेतल्यामुळं त्या समाजाचं कोणतं भलं केलं? मला सांग, माझ्या संग तुम्हाला सांगतो, तो बाबू वाळेकर, तो महाराज, तुम्हाला सांगतो तो सरपंच, हे 10-15 आज मी माझ्या संग माझ्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर त्याच्या संग 2006 पासून जे पोऱ्या काम करतो तो माझ्या संग आज सध्या बी. हे अंतरवालीचे दखणे बाबा आहेत, याला विचारा. ह्या दखणे बाबाला माहिती आहे. हा, सर्वांनी विचारानेच राहतो. आणि ह्या विचारात तू दुधामध्ये मीठ घालतो गध्या. अरे नीट राह म्हणून सोयनी नाही तर इथून बोललं काय होई नाही सांगायचं नाही. समाजावर नाही, फक्त टार्गेट एक महादोरचे होते. हा, काय व्हायचं हो द्यात. मी जरी मेला तर माझी काही 70 एकर जमीन नाही आहे. माझ्या मागे कोणी नाही आहे. मी असा आहे असाच आहे. माझ्या पाठीवर आहे. जरी मेलो तो मेलो, समाजाकरता मेलो. कारण मी आज लढत नाही. ज्यावेळेस मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते आणि आपले मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही जी उसावरली झुईनबंदी उठलेली आहे तो ह्यो पठ्या बटुळे बाबा आहे. कारण ह्या बटुळे बाबाच्या टंगड्या तोडलेल्या आहेत राजेश टोपेनी, अंकुश टोपेनी. त्यावेळेस मागं हापकलो नाही. त्याला प्रतिसाद देणारा म्हणजे आपला हरिभाऊ बागडे नाना आहेत. ह्या सुप्रीम कोर्टामध्ये लढलेलो आहे. त्यावेळेस ह्या समाजाचं कल्याण झालंय. त्याला म्हणते समाजाचं कल्याण, त्याला म्हणते समाजाच्या हिताची बात. हा, तर त्याच्यामुळं सर्वांनी हात जोडून कळकळीची विनंती आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याच्या आपल्याला सर्व समाजाला घेऊन चालायचं आहे. त्याच्यासारखं मूर्खपणा करायचा नाही. पण जो आपल्या वाटा जाईल त्याचा काटा केल्याशिवाय राहायचा नाही. एकटा समाज नाही, समाजाचा दोष नाही. जो कारण असं कारण कसं आहे, एकदा आऊत गळ्यात घातले दम नाही निघत पहा आम्हाला. ती एक बाई आली पहा, बाई बरं का मावशी, तुम्ही पाहिली का? बाई ह्या बाईच्या बाऱ्यात आपली एक मावशी जर भिडली ना तर तिच्या जर एक मावशी जर भिडली ना आपली ती दमनिया काय दमनियाचे का दमनी या सगळेजण दमनी या असं काहीतरी एक दे. हा, अरे बाबा सर्व गडबडीनेच येत असते, गर्दी होत असती, समजून घ्यावं लागत असतं त्या गोष्टीला. समाजाकरता आपण बाहेर आलेलो, समाजाला समजून घेणं गरजेचं आहे. बाई तू कशाला आमच्या नादी लागत येड्या वाकड्या लोकांच्या? हा, कोयत्यावाल्या लोक आहेत आम्ही. हा, अरे बाई आमच्या बाया तुला सांगतो 1 क्विंटल 30 किलोची मोळी उचलली तर तू कुठं का पडशील तर पत्ता लागायचा नाही. मोळ्या उचलणाऱ्या बाया आहेत आमच्या, समजदार लोक आहेत. आपण फार अगदी 18 महिने इतकं समजून घेतलेलं आहे आपल्या ओबीसी समाजाने की आती बी त्रास असा नाही प्रत्येकाला झाला. आणि तो घडीत काय सांगतो त्या आमक्याचं तमकं झालं म्हणजे त्याच्या बाजू आली का मागासवर्गीयाचं काढतो. अरे मागासवर्गीयाचं काढतो, 18 महिन्यापासून तू मागासवर्गीयाचं तुझ्या समाजाच्या उपोषणाला बसला का? बाबासाहेबाचा फोटो लावला नाहीस का? बाबासाहेबाचं नाव घेत नाहीस
हो, अरे ज्याच्याकडून मागतो खाला, ज्याने जन्म दिला त्याला बाप म्हणत नाहीस तू हा? आणि तू सांगतो की मी काय? अरे भास्कर, तू कोण्या संधीत होता, कुठं होता? हे आता पूर्ण बिचारे एवढे जमा होते, कामधंदे सोडूनच आले ना सगळे. एका मूर्खामुळे एवढे गोळा व्हावं लागला ना. हा, एक जर मूर्ख बोलला नसता तर हे समाज कामधंदे सोडून आज लाखो रुपयाचा तोटा कोणाचा झाला? समाजाचा झाला, गोरगरिबाचा. हा, म्हणजे हे वाटोळ्याला निघला का चांगल्याला निघला? त्याच्यामुळं विचार करण्याची गोष्ट आहे. कुठला असू द्या, त्याचा समाज जरी असेल, विचारवंत असेल, तर त्याला समजून घ्या. माझ्या बांधवाला सगळ्याला विनंती आहे, समाजाचा दोष नाही. जो आपल्याला विरोध करीन त्याला ठेसायचं. काय व्हायचं तर होऊ द्या आता. हा, आणि ह्या बटुळ्या बाबावर काय जेवढे प्रकरण होते तेवढे येऊ द्या. मी मरायला तयार आहे. मी पहिला शब्द सांगितला की माझ्या पाठीवर गुण आहे. मी काही 70 एकरवाला नाही. मी रोज ऊस तोडणारा माणूस आहे. आता सकाळून 2.5-3 टन माल तोडून इकडे आलो तुम्हाकडं, कारण पोट भरल्याशिवाय माझा पर्याय नाही. हो, तसं त्याच्यासारखं काही फुकाट खायचं नाही मला. हो, सोयऱ्या धाऱ्याच्या नावावर काही प्लॉट घ्यायचे नाही, जमिनी घ्यायच्या नाही. हा, आणि मूर्ख सरकार हे सरकार, हे सरकार मादरचोद आहे. ह्या सरकारने लाड केला ह्या बदमाचा. हा हा, सरकारने लाड केला, कारण याला जे लागाय ते पुरिलंय, ज्याला जे लागन ते दिलंय. हा, कारण जर लाड नाही केला तर कोणीही बोलत नाही. समाजाला धरून बोला. हा, येऊन जाऊन तेच चालतं. विषय सर्व समाजाच्या वतीनं ज्या माणसाला 15 वर्षे डोंगरामध्ये गाई सांभाळावं लागत होत्या, 15 वर्षे गाई सांभाळायला ठोलता समाजाने डोंगरामध्ये गैनाथ गडाच्या भावताली, अगर त्या डोंगराच्या आष्टीच्या परिसरात तो माणूस पंकजाताई, धनुभाऊ, वितर 18 पगड जाती SC ST वाल्यांनी यांनी भरभरून मतदान केलेला. तो कोण म्हणते त्याला? सुरेश धस. भरभरून मतदान केलेलं. 15 वर्षे त्याच्या स्वतःच्या समाजाने त्याला गाई वळायला ठेवलं होतं. पारडा शेवट वितर अल्पसंख्याक समाजाने आपल्या समाजाने निवडून आणला आणि तो कुत्र्यासारखी वर टंगडी आपल्यावर करायला लागला. तर याने ह्या गोष्टीचा विचार करावा. आमदार बी केला असेल, पहिला आमदार असेल तर सर्व वक्ते बोलणारे आहेत काही. आता ह्यानंतर मी हाजी दौलत खा पठाण यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. हाजी दौलत खा पठाण. यानंतर हाजी दौलत खा पठाण यांनी आपले विचार मांडावेत अशी विनंती करतो. हाजीभाई. आज OBC समाजातर्फे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख आणि बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम स्वर्गीय संतोष देशमुख व बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना मुस्लिम समाजातर्फे, सर्व मुस्लिम समाजातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच या दोन्ही परिवारासोबत सर्व मुस्लिम समाज आणि महाराष्ट्रातील 18 पगड जातीचा हा समाज यांच्या दुःखात सहभागी आहे. तसेच यांच्यासोबत सुद्धा आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, आमचे आराध्य दैवत आहेत.
तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना नमन करून मी एक महाराष्ट्राचा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा जो आदर्श माझ्यामध्ये आहे, मी तुम्हा सर्वांना फक्त एक घोषणा करायला लावतो. ती घोषणा तुम्ही माझ्यासोबत द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि ती घोषणा तुमच्या मनातली आहे अशी सुद्धा अपेक्षा करतो. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मित्रहो, आज आपण या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आलेले आहात, परंतु आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी हा जो महाराष्ट्र, या महाराष्ट्राची 18 पकड जातीची जी एक मूठ बांधलेली आहे, त्या मुठीला हे काही आपली स्वतःची पोळी बांधणारे नेते तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण मित्रहो, मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी ज्या 18 पकड जातीची मोठ बांधलेली आहे, ती मोठ कधी झुकणार नाही, कधी तुटणार नाही आणि कधी वागणार सुद्धा नाही. कारण मला माझ्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी जी शिकवण दिली आहे, त्या शिकवणीवर मला माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मित्रहो, आपण सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांचे जे सच्चे कार्यकर्ते आहेत, गोपीनाथ मुंडे साहेबांची जी शिकवण आमच्या मनात आहेत, त्या शिकवणीला अनुसरून कोणी कितीही आमच्या समाजावर, आमच्या समाजाच्या मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आम्ही तो सहन करणार नाही. जो कोणी आम्हाला आमच्या आपसात फूट पाडण्याचा प्रयत्न करील, त्याला आम्ही त्याची जागा दाखवून देऊ. आणि मित्रहो, जो माणूस या जगातून जातो, त्याची हत्या होती, त्या हत्येचं फक्त राजकारण करून आपली स्वतःची पोळी बाजून दोन समाजात तेढ निर्माण करायचा हे लोक प्रयत्न करतात. तर अशा लोकांवर मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना कळकळीची सर्व मुस्लिम समाजातर्फे विनंती करतो की या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या लोकांचे जे मारेकरी आहेत, यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तसेच जे लोक म्हणतात की आम्ही यांच्या घरात घुसून त्यांना संपवून टाकू, अशा लोकांना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की त्यांनी या लोकांवर सुद्धा कडक कारवाई करावे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम ठेवावा, अशी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जय भगवान महासंघ संस्थापक यानंतर मनीषाताई मुंडेंना विनंती करू की आपण आपलं भाषण इथं द्यावं. मनीषाताई मुंडे आपले विचार व्यक्त करावेत. मनीषाताई मुंडे. एकच पर्व, एकच पर्व. माझी इथल्या थोड्या माझ्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही मागे सारखा, थोडं मागे सारखा. आणि इथं पत्रकारासाठी थोडासा गॅप करायचा आहे, पत्रकारासाठी. ह्या इकडे थोडं इकडे सर. मित्र मागे सारखा, सरकार मागे थोडं. ताई तुम्ही या जरा मागे इकडं. ह्या इथं गॅप ठेवायचा आहे, गॅप. बरोबर आहे ना? पुढे ठेवायचं आहे तेवढं. ते बस चालेल मग? ठीक आहे, राहू दे. ठीक आहे मग.
मनीषाताई मुंडे आपले विचार व्यक्त करावेत. सर्वप्रथम आपण इथे ज्या गोष्टीसाठी जमलोय ती गोष्ट म्हणजे ह्या दोन व्यक्तींची जी फोटो आहे तिथे, तर त्यांना आपण श्रद्धांजली वाहणार आहे. आपल्या परभणी जिल्ह्याचे सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड जिल्ह्याचे संतोष देशमुख यांना अगोदर मी श्रद्धांजली वाहते आणि जोरदार घोषणा द्यायची आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की वंदे वंदे. संत भगवान बाबा की अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आज आपण 18 पगड समाजाची लोक इथं जमलोत. कशासाठी? तर ह्या दोन व्यक्तींना न्याय मिळावा आणि जे 18 महिन्यापासून चालू आहे जाती जातीत तेढ निर्माण करणं, जाती जातीत वाद निर्माण करणं, जाती जातीमध्ये भांडणं लावणं, हे जे चालू आहे ही अराजकता जो निर्माण करतोय, जी व्यक्ती जातीवर बोलतीये, समाजावर बोलतीये, ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आपण इथे जमा आहोत. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलचा वापर, सोशल मीडियाचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी जितका करतोय तितकाच आपण वाईट गोष्टींसाठी सुद्धा करतोय. आज आपण एखादी पोस्ट किंवा एखादं म्हणणं जर त्या सोशल मीडियावर टाकलं, तुमचं एखादं मत, एखादी गोष्ट तुम्ही त्या सोशल मीडियावर पोस्ट केली की लगेच तुमच्या आया बहिणींवर बोलल्या जातंय. बरोबर आहे की नाही? आपल्या आया बहिणींना शिव्या दिल्या जात आहे, आपल्या आया बहिणींवर गलिच्छ करार ओकल्या जातीये. कशासाठी? आम्ही काय वाकडं केलं तुमचं? आम्ही कधी तुमच्या सोबत वाद केले का? आम्ही लहानपणापासून, म्हणजे आज आम्ही शाळेत होतो, समाजात वावरतो, गावात राहतो, खेड्यात राहतो, प्रत्येक ठिकाणी हा 18 पगड जातीचा समाज हा एकत्र राहतो आणि एकत्र राहून गोना गोविंदाने काम करतो आणि त्याचा उदरनिर्वाह करतो. मग तो समाज कोणता असो, मराठा असो, ओबीसी असो, कोणताही असो. पण जाती जातीमध्ये द्वेष का निर्माण करायचा आणि ह्या जातीचा द्वेष निर्माण करून कुणाला फायदा होणार आहे हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. आम्ही ते समजण्या इतके लहान नाहीये. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, मी तुम्हाला एकच विनंती करते, जे 18 महिन्यापासून आम्ही सोसतोय, शोषतोय आणि बघतोय, जे सहन करतोय, एक आमच्या आता बांध सुटत चाललाय. एक त्याची लिमिट आहे. लोकसभा सुरू झाली, जातीचं राजकारण. विधानसभा सुरू झाली, जातीचं राजकारण. अहो, संविधान कशासाठी आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये? कशासाठी संविधानाची पूजा करतो आपण? कशासाठी करतो? की आपण 18 पगड जातीची, 18 पगड समाजाची लोक एकत्र राहिली पाहिजे. इकडे आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं, तिथे भारत माता की जय म्हणायचं, महाराष्ट्र माझा राज्य म्हणायचं आणि सगळे बंधू माझे बंधू आहेत हे म्हणायचं. पण सोशल मीडियावर पोस्ट टाकली, काही
जातीविषयक माझं मत मांडलं की लगेच मी वंजारी, मी मराठा, मी आमका, मी धनगर, मी माळी. कशासाठी? तुम्हाला तुमचा न्याय आहे, तुम्हाला तुमचा अधिकार आहे. आम्ही आमचा अधिकार, आमचा न्याय मागू शकत नाही. आम्ही कुणाकडे जायचं? आम्ही कुणाला बोलायचं? आमच्या 346 जातीमध्ये किती नेते आहेत आमच्या समाजाचे की जे महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत, देशाचं नेतृत्व करतायत? अरे बोटावर मोजणे इतके नेते आहेत आमचे. ते पण तुमच्या पोटात दुखतंय का? ते पण तुमच्या पोटात दुखतंय का? हा? आम्ही कुणाकडे जायचं? आमच्या समाजाचं नेतृत्व जो करतोय, आमच्या समाजाचं काम जो करतोय, त्या माणसाचं म्हणणं जर आम्ही एखाद्या सोशल मीडियावर मांडलं, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते खरंय, काय प्रूफ आहे तुमच्याकडे कोणती गोष्ट सिद्ध करायचा? तुम्ही प्रत्येकाची नावं घेताय. या 2 व्यक्तींचा जीव गेला, कुणी समर्थन केलंय का आपल्यातून? आपण समर्थन केलंय का ह्या गोष्टीचा? जोरात सांगा, मीडियामध्ये जाऊ द्या. आपण ह्या गोष्टीचं समर्थन केलंय का? नाही ना. मग का बरं समाजाचं, जातीचं नाव खराब केलं जात आहे? का बरं ओबीसी समाजाला आपण फक्त मतदान करण्यासाठी आहे का? ज्या ज्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या आता येणाऱ्या झालेल्या विधानसभेमध्ये मी स्वतः फील्डवर होते, ज्या मतदारसंघात मी काम केलं तिथं माझा समाज होता. त्या समाजाला मी हात जोडून सांगितलं, आपण हिंदू आहे. कोण आहे आपण? हिंदू. मग ज्यावेळेस आमचा फायदा, तुमचा फायदा येतो त्यावेळेस आमची जात दिसते तुम्हाला? तेव्हा आम्ही हिंदू नसतो का? तेव्हा आम्ही हिंदू नाहीये का? हे जे काय चाललंय, ज्या 2 व्यक्तीचा निर्गुण खून झालाय, यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या सकल ओबीसी समाजाची भावना आहे. पण त्या आड जर आमच्या आया बहिणींवर कुणी गलिच्छ गराळ ओकत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. मग तो कुणी असू द्या, तो किती मोठा बादशाह असू द्या, काही फरक पडत नाही. आज एका समाजाचा व्यक्ती गेलाय का, घरातला माणूस गेलाय, कर्ता पुरुष गेलाय, त्याचं राजकारण करता तुम्ही? त्याच्यावर तुमची राजकीय पोळी भासता? तुमच्यात दम नाही का राजकारण करण्याचा? अशा गलिच्छ गोष्टीचं राजकारण करताय तुम्ही. अशा गलिच्छ गोष्टीचं राजकारण करताय. समाजात काम करताना ज्यावेळेस एखाद्या मतदारसंघाचा आमदार निवडून येतो तर तो सगळ्या समाजाचा आमदार असतो, एका समाजाचा नाही. तो संविधान पद्धतीने त्या पदावर बसतो आणि संविधानिक पदावर बसल्यानंतर त्याला कोणत्याही अशा समाजाच्या स्टेजवर जाऊन जातीचं राजकारण करण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री साहेब, आपल्याच पक्षाचा सुरेश धस हा का राजकारण करतोय स्टेजवर येऊन? हॅलो, मी एकच सांगते, आष्टीमध्ये 1 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे आणि सुरेश धस आणि त्यांची बायको याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून यांनी मारलंय. हा, यांना अधिकार आहे का या गोष्टीचा? या गोष्टीची सुद्धा चौकशी करा. ज्या दिवशीपासून जातीचं राजकारण सुरू झालं त्या दिवशीपासून जी SIT तुम्ही मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर लावली, त्या SIT ची पण चौकशी करा. अरे सगळ्यांना, आम्हाला पण न्याय द्या. स्टेजवरील सगळ्यांना विनंती, थोडी या खाली या. दोन्ही स्टेजवरील सर्व कार्यकर्त्यांना विनंती, खाली व्हा. जे कोणी असतील ते कोणत्याही समाजाचे असो, या आता दोन्ही व्यक्तींना न्याय द्या आणि आमच्या 2 मिनिटं फक्त. समाजाला, ओबीसी समाजाला सुद्धा न्याय द्या. आता 5 मिनिटांमध्येच प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांचं इथं आगमन होत आहे. फक्त 5 मिनिट थांबावे. तुमच्याकडं जो सुरेश धस रोज स्टेजवर येतो, मीडियावर बोलतोय. एक मिनिट माझ्या बंधूंनो, 1 मिनिट. जो रोज सोशल मीडियावर बोलतोय, प्रिंट मीडिया, प्रेस मीडियावर बोलतोय, मग तुझ्याकडे जर एवढेच पुरावे तर तुला टीव्हीवर यायची काय गरज?
दे ना पुरावे, तू दे पुरावे. निघले ते रस्त्याने. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या सर्व ओबीसी समाजाकडनं एकच हात जोडून विनंती करते की हे जाती जातीचं राजकारण बंद करा आणि जो कोणी ज्या पण परिस्थितीमध्ये हे चुकीचं राजकारण सोशल मीडियावरून करत असेल त्यावर पायबंद आणा आणि आमच्याही समाजाला न्याय द्या. ज्या स्वयंसेवक बीड मध्ये आलेले आहेत, दमनियाताई, आम्ही पण समाजाचं काम करतो. 18 पगड जातीच्या महिला, 18 पगड जातीची लोक आमच्या सोबत काम करतात, पण आम्ही त्यांच्यामध्ये कधी मतभेद करत नाही आणि तुमच्या सारख्या सुपाऱ्या तर आम्ही नक्कीच घेत नाही. जे सुपारी घेऊन काम तुम्ही बीड मध्ये चालू केलंय ते जरा थांबवा आणि जर खरंच तुम्हाला मदत करायची असेल तर निपक्ष तुम्ही बोला. तुम्हाला अधिकार नाही आमच्या समाजावर गलिच्छ गराळ ओकल्याचा, आमच्या समाजाचं नाव बदनाम करण्याचा, आमच्या ओबीसी समाजाला डिवचण्याचा. मला आपल्या सकल ओबीसी समाजाने इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओबीसी पर्व एकच सर्व, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. काही वेळात या ठिकाणी लक्ष्मीजी हाके सरांचं आगमन होते. जोरदार घोषणा त्याच्यात. एकच पर्व, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संत भगवान बाबा की, संत भगवान बाबा की, सेवालाल महाराजांचा, महात्मा फुलेंचा. मी वैजयंतताई मिसाळांना विनंती करतो आपण 2 मिनिटं फक्त बोलावं. सगळ्याला विनंती, खाली स्टेजच्या खाली चला बाकीचे. हॅलो 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 हॅलो. मी इथं फक्त मी कोणत्या पक्षाच्या बाजूने आलेली नाही, मी शैक्षणिक आणि सामाजिक यासाठी इथे आलेले. माझे काही प्रश्न आहेत तुम्हाला आणि ते प्रश्न मी विचारणार आहे. त्याचं घरी जाऊन चिंतन, मनन आणि ध्यान करा. आमच्या या महाराष्ट्रामध्ये आमच्या स्त्रियांना घराच्या बाहेर काढलं सावित्रीबाईंनी. कोणत्या जातीच्या काढलं याचा आपण कधी विचार केला? कोणत्या जातीच्या मुलींना शिकवलं? कोणत्या जातीच्या बायांना शिकवलं? आमच्या शाहू महाराजांनी 1 रुपया रोज दिला. कोणत्या जातीला दिला? कोणत्या जातीच्या लोकांना शिकवलं? हे ज्ञान मिळवण्यासाठी अहोरात्री कष्ट करून अनेक मातीत गेले आणि त्या मातीत जाणाऱ्या लोकांना आज आम्ही त्यांचा इथं विनाश करण्याला उभा राहिलो. या तरुण पिढीची जी हानी होते याची भरपाई कोण करणार आहे? 100 वर्ष सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी लागतील. या तरुण मुलांच्या आज अब्दुलजी कलामांनी शोध लावला, तो कोणत्या जातीसाठी लावला? आमच्या जिजाऊनी स्वतःच्या मुलांना पैदा करून स्वराज्याची स्थापना केली. कोणत्या जातीसाठी केली? जाधवाची लेक होती, भोसल्याची सून होती, श्रीमंत घराण्यात जन्माला आली होती. रस्त्यावर येऊन स्वतःला मुलगा पैदा करून स्वराज्य निर्माण करेल आणि आम्ही या स्वराज्याला कलंक लावू लागलो, या स्वराज्यामध्ये गंदगी आणू लागलो, या स्वराज्यामध्ये घाण टाकू लागलो. असे कोणते होते? अरे 6 वर्ष जेलमध्ये काढले. स्वराज्य माझा हक्क समर्थ, गुलाम नाही मी कोणाचा, सदैव होता कणखर, बाणा होता टिळकांचा. कोणत्या जातीसाठी? कोणत्या धर्मासाठी? कोणासाठी? म्हणून आम्ही या आमचा काही लेकरांचा बाप, काही
आयांचा मुलगा, काही बहिणींचा भाऊ आज आमच्यातून गेला आहे. ही वृत्ती आहे, ही जात नाही खून करणाराची, ही मानवाची वृत्ती आहे. घाण सगळ्या समाजात घाण आणि चांगले लोक आहेत. म्हणून या दोन व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी हा मोर्चा आज. आणि या दोन लोकांना न्याय मिळत असताना कुणावरही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे. असं एका जातीला, एका धर्माला आणि एका गोष्टीला संविधानाने हक्क दिला नाही. ज्याला वर्गात बसू दिलं नाही, ज्याला वर्गाच्या बाहेर ठेवलं, ज्याला दप्तर दिलं नाही, त्या व्यक्तीने हा जगावर विजय मिळवलाय. त्यांची एखादी डिग्री मिळवायची आमची अवकात आहे का? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यातले आम्ही लोक आहोत, त्यांच्या संविधानमध्ये जगणारे लोक आहोत. आणि म्हणून आज यांनी सर्व तळागाळातील काम करणारे आमचे मुंडे साहेब, आम्ही त्यांनाही बघितलं, महाराष्ट्रात येता आलं नाही त्यांना. आज आम्ही सहन करतोय, याचा अर्थ कमजोर नाही. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की या महान व्यक्तीने, ज्यांनी महाराष्ट्र मुठीमध्ये केलाय, ज्यांनी या महाराष्ट्राला ज्ञान दिलंय, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवलंय, अशा लोकांना कलंक लावू नका, हे आव्हान आहे माझं. आणि म्हणून ह्या दोन व्यक्ती जे गेल्यात, हे बाप आहे, भाऊ आहे, आपलेच मुलं आहेत, हे यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका. पण त्यामुळे जर कोणी जातीमध्ये आमच्या तरुणामध्ये जर भेदभाव निर्माण करत असतील, त्यालाही धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहायला नाही पाहिजे. यालाही धडा शिकवायला पाहिजे. 100 वर्षाचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये आज करू पाहतायत काही लोक, त्यांचा इरादा हाणून पाडला पाहिजे. तरुण मुलामध्ये अरे आम्ही ताटात जेवणारे बाहेर व्हायला लागलेत आता. कोण मराठा, कोण वंजारी, कोण धनगर, आम्ही एका आईचे लेकर आहे. महाराष्ट्र जन्मभूमी आमची, आम्ही महाराष्ट्र भूमीत जन्माला आलोय, स्वतंत्र कष्ट करून जगतोय, स्वतंत्र काम करतोय. आणि तुम्ही एका व्यक्तीला टार्गेट करून आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हे घाण अशी निर्माण करत आहात, ती करू नये असं या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे, आपल्या महिलांतर्फे आणि सर्व ओबीसी समाजातर्फे. म्हणून ओबीसी हा समाज नाहीये, आम्ही एक आहोत, एक. आणि कोणत्याही जातीवर आपलं काही म्हणणं नाही. सर्वांना खूप धन्यवाद. आणि ज्या लोकांनी आपल्यासाठी आपलं योगदान दिलंय, त्या लोकांची आठवण आम्ही ठेवली पाहिजे. या लोकांनी सावित्रीबाई फुले असतील किंवा तळागाळात काम करणाऱ्या महिला असतील, पुरुषांनी, यांनी महाराष्ट्र एकत्र ठेवण्यासाठी आपला प्राणपणाला लावलेला आहे, त्यांची आठवण आम्ही केली पाहिजे. सर्वांना माझी विनंती आहे. धन्यवाद या व्यासपीठावर बोलायला, 2 शब्द बोलायला. आणि तरुण पोरांना माझी विनंती आहे की हे असले भेदभाव, जातीभेद हे आपल्याला बाबांनी शिकवलेले नाही आहेत. सगळ्यांना एक करण्याचं काम श्री संत भगवान बाबांनी शरीर कापून पाण्यात बसून आपल्याला शिकवलेलं आहे आणि ते काम आपल्याला करायचं आहे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद माता भगिनी आणि सर्व. रामप्रसाद, ओबीसी नेते रामप्रसाद सर. मी रामप्रसाद थोरात, सभापती पंचायत समिती परतूर. मित्रो, सध्या त्या मत्साजोगच्या प्रकरणावरून निश्चितपणानं जे काही राजकारण त्या ठिकाणी चालू आहे, त्या राजकारणाचा आपल्याला निश्चितपणानं फटका बसतोय. या ठिकाणी झालेल्या हत्येचा आपण सर्वजण निषेध करतो आहोत. त्याला कोणीही पाठीमागं घालण्याचा किंवा पाठिंबा देण्याचा प्रश्न नाही. परंतु काही शक्ती या ठिकाणी हे सगळं प्रकरण जातीवर नेऊन त्याला वेगळ्या प्रकारची कलाटणी देण्याचा प्रयत्न होतोय. ज्या खुन्यांनी, ज्या आरोपींनी हे खून केला, निश्चितपणानं त्याच्यामध्ये जे अपराधी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण त्याच्या आडून निश्चितपणानं जे काही राजकारण केलं जातं, मुंडे समाजाचा वारसा असणाऱ्या कुटुंबाला त्या ठिकाणी जे काही टार्गेट केलं जातं, हे मात्र योग्य नाही. त्या ठिकाणी दुखणं हाल्याला आणि इंजेक्शन पखालीला अशा प्रकारची परिस्थिती या सध्या मराठवाड्यामध्ये निर्माण करण्याचं काम काही शक्ती त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीनं, परतूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित आहोत. या सगळ्या गोष्टीला आमचा त्या ठिकाणी पूर्णतः पाठिंबा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी. यानंतर ओबीसीचे धडाडीचे नेते बाळासाहेब सानप आपले विचार व्यक्त करतील. बाळासाहेब सानप. मी ताई खाली बसा. 10 मिनिटात संपणार आहे. मी सूर्यबा नाना मुंडे यांना विनंती करतो, आपण 2 मिनिटं बोलावं फक्त. नाना वरती या.
आज आपण सर्वजण आदरणीय हाके भाऊच्या मार्गदर्शनाखाली व सर्व ओबीसीच्या मार्गदर्शनाखाली आपण जे आज इथं आंदोलन करीत आहोत, हे सर्वांनाच माहीत आहे की याचं कारण काय. एक ठराविक विशिष्ट जातीला आज जो आष्टीचा काळा रेड्या आहे, ह्याची तुम्हाला काळ्या रेड्याची कहाणी सांगतो मी. कारण मी लहान होतो त्यावेळेस पासून ज्यावेळेस पंडितांना होते त्यावेळेस सुरेशदास सारखा नाथेराला यायचा आणि नाथेरा आल्याच्या नंतर अण्णांच्या 100 रुपया पाया पडायचा, अण्णा मला अगोदर जिल्हा परिषद तिकीट द्या. त्यावेळेस पासून आम्ही लहान होतो. त्यांच्या आम्ही जेवण हे खाऊ घालायचं मी आणि वाल्मिक कराड, आम्ही दोघं पण त्याला साक्षीदार आहेत. आणि हे आज बॉम्बला लागलेलं आहे जोरजोरात की माझं ह्याने असं केलं, धनंजय मुंडेचं तसं केलं. पण बाबा, तुझा राजकीय जन्म जर तुझा कोणी बाप असेल तर ते स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे हे तुझे बाप आहेत राजकीय जीवनातले, हे आम्ही सांगतो. आणि तू ज्या राजकीय ज्यांनी जन्म दिला त्यांच्या लेकराला विष कालविण्याचं आणि विष पाजण्याचं काम करतोस. तुला कधीही ही जनता माफ करणार नाही आणि तुला देव सुद्धा माफ करणार नाही. तू किती गद्दार आहेस बाबा, हे तुला जर सांगायचं झालं, एक उदाहरण सांगतो तुम्हाला की सुरेशदास ज्यावेळेस जिल्हा परिषदेला निवडून आला त्यावेळेस त्याच्याकडे फक्त एक सुमो होती, डबडी सुमो होती. त्या गाडी द्यायचा, त्याच्या अंगावरचे गंजीटे कपडे, काय काय होतं त्याचं काही नव्हतं. आणि त्यावेळेस हे वाल्मिक कराड त्यांना ज्यावेळेस उपाध्यक्ष करायचं म्हणून रोज म्हणायचे, अण्णाली सांगा तुम्ही मला उपाध्यक्ष करायला हवा. त्यांना उपाध्यक्ष केलं, हातीहून मिरवणूक काढली याची, बीड मध्ये हातीहून मिरवणूक काढली. त्यावेळेस त्याला वाल्मिक करायला जमले. पण आज खोटे नाटे साहेबांवर आणि यांच्यावर जे आरोप करतात, आमचं सर्वांचं मत आहे की जे कोणी दोषी असतील ते तपासात होईल. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी SIT लावली, CID लावली, न्यायालयीन चौकशी लावलेली आहे. मग ह्यांना आणखी पाहिजे काय, ह्याच्यापेक्षा पाहिजे काय. तू बाबा जिथं गोपीनाथराव मुंडे साहेबांना तुला बोटाला धरून तुला आमदार केलं, त्यांचा तू राहिला नाहीस, पंडितांना राहिला नाहीस. पुन्हा नंतर पक्षपदाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे गेला, शरदचंद्र पवार साहेबांकडून निवडून आल्याच्या नंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सुद्धा धोका दिला, म्हणजे किती बैमान आहे. नंतर पंकजा ताईकडे आला, आदरणीय ताईने सुद्धा त्याला पदवीधर मतदारसंघातून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना निवडून आणलं. त्यावेळेस बाबा सगळ्यांना माहिती काय केलं ते, पण त्या ताईंचा सुद्धा राहिला नाही. आणि आता नंतर देवेंद्र साहेबांकडे आलेला आहे. तर हे देवेंद्र साहेबांना माझी विनंती, हे स्वतःच्या पोराचा राहिला नाही, स्वतःच्या मुलाचा राहिला नाही, तुमचा सुद्धा राहणार नाही. म्हणून माझी विनंती सर्वांना की अशा जे भांडगुळ आहेत ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. एवढंच एक बोलतो. आणि ह्याच्या दुसरे जे करारनामे आहेत ते सर्वांना माहिती आहेत. आता मी काही एकटं सांगायची गरज नाही, ते वरिष्ठ सांगतील. फक्त मी एक लोकलचा तिथं असल्यामुळे ह्याची सगळी काही आम्हाला कुंडली माहिती, म्हणून एवढं बोललो. एवढं सांगतो की सुरेशदास जरांगे यांचा जाहीर निषेध करतो की आमच्या नेत्यावर असे खोटे नाटे आरोप करू नका. जे काय सत्य ते दुधाचं दूध पाणीचं पाणी होईल. मी तर म्हणेन ह्याच्यामध्ये सुरेशदासच खरा आरोपी निघाला पाहिजे. ह्याचे 6 महिन्यापासून जे CDR तपासा, ह्यांना काय काय पवन चकित केलं, कुठं कुठं काय काय केलं ते, हे सर्व बाहेर येईल. म्हणून आमची विनंती, खऱ्याचा खरा, दुधाचं दूध आणि पाण्याचे पाणी होऊ द्या, एवढीच विनंती करतो भावांनो. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद नाना. यानंतर ओबीसीचा बुलंद आवाज बाळासाहेब सानप यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावेत. बाळासाहेब सानप. अवघ्या काही मिनिटात हाकेसर येत आहे. हाकेसर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन होईल आणि साहेब स्टेजवरती येतील. स्वर्गवासी संतोष देशमुख आणि बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी क्रांती चौकामध्ये निदर्शने संतोष भैया यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी हे या ठिकाणी निदर्शनं केलेली, निदर्शनं या क्रांती चौकामध्ये निदर्शन आहे. ते या महाराष्ट्राची परिस्थिती सांगायला गेलं तर वेगळ्या वेगळ्या दिशेने गेलेली आहे. या गेली 1-1.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये
जातीवाद पेरण्याचं काही लोकांनी काम केलं, परंतु हे होत असताना काही आता या आत्ताच्या काळामध्ये तर काही लोक घरात घुसण्याची भाषा करायला लागले. अरे जरांगे पाटील, जरांगे अरे बाबा, घटना घडली बीड जिल्ह्यामध्ये, मसा जोगला. ऐका, त्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे. क्या महाराष्ट्रामध्ये जातीवाद पसरायचा आहे, जातीमध्ये तेढ निर्माण करायची आहे, प्रत्येक जणावर अंगावर जायचंय, प्रत्येक जणाविषयी वाईट बोलायचं आणि या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या नेत्याला टार्गेट करायचं, अशा प्रकारची भूमिका या माणसाने धरलेली आहे. अरे ज्यावेळी तुम्ही परभणीमध्ये सभा घेता आणि त्या सभेमध्ये तुमची काय भाषा आहे? अरे तुमची भाषा काय? इकून धाराशिव आहे, तिकून लातूर आहे, अरे तिकून संभाजीनगर आहे. अरे जे होईन ते होईन यांच्या घरात घुसू. अरे तुला डोकं आहे का रे बाबा? अरे घर कुणाचे आहेत? सुरेश धसचं घर त्याच तिथंच आहे. अरे सोळंकेचं तिथंच आहे बीड जिल्ह्यामध्ये, आणि खासदाराचं तिथंच आहे. त्यांच्या घरात घुसून मारणार आहे का? त्यांच्या घरात घुसून मारणार आहे का? हा माझा जरांगेला सवाल आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या जनतेला की हे एकमेकाविषयी जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम यांनी सुरू केलंय, हे कुठंतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे. हे तर निदर्शने या संभाजीनगरमध्ये निदर्शनं चालू केलीत, आणि निदर्शनं चालू असल्यामुळं बाबा एका दिवसात निदर्शने, हे एकच दिवस, एक दिवस जर 8 दिवसाची तारीख घोषित केली तर या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 10 लाख लोकांचा मोर्चा हा ओबीसी आणि बहुजन समाज काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, जातीवाद पेरायचं काम काय? धनंजय मुंडे साहेबाला टार्गेट करायचं. अरे आमची भूमिका आहे, जे गुन्हेगार असतील त्याला फाशीवर लटकण्यासाठी हा ओबीसी बहुजन समाज तुमच्या पाठीशी आहे, त्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. तुम्हाला एकट्याला पुळका नाही, पुळका आम्हाला बी आहे. एका आमच्या बहिणीचं कुंकू पुसलंय, ते आम्हालाही दुःख आहे, परंतु त्या दुःखाच्या मागं वेगळं काही जर करत असाल तर ही महाराष्ट्रातली जनता दुधकुळी नाही, ही महाराष्ट्रातली जनता स्वस्त बसणार नाही. म्हणून हा उद्रेक म्हणून एका दिवसात काल घोषणा केली आणि आज निदर्शन आहेत. भाऊ आज मी 5,000 लोक निदर्शनाला आलीत, 5,000 लोक निदर्शनामध्ये आहेत. आणि माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना, यापुढं घरात घुसण्याची जर भाषा केली, यापुढं घरात घुसण्याची भाषा केली, जसं तसं उत्तर देऊ. अरे आष्टी पाडद्याचे आमदार सुरेश धस, भाजपचे आमदार, अरे मुंडे साहेबांनी मोठं केलं, आणि ते आमदार आदरणीय पंकजाताईच्या आणि धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात. हे काय पद्धत आहे? तुम्हाला माहित नाही काय? या महाराष्ट्रातली जनता एवढी दूधखुळी नाही आहे. या महाराष्ट्रातला ओबीसी बहुजन समाज, भटक्या समाज हा काही एकमेकाला विचार करण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जातीवाद पेरण्याचं काम केलं तर मला वाटतं हे तुमच्यासाठी योग्य राहणार नाही. सुरेश धस साहेबांना आमचं आव्हान आहे, विनंती आहे धसला. अरे ज्यावेळी आता विधानसभा झाली त्यावेळी ओबीसीच्या सर्व गावामध्ये 50% मतं तुम्हाला घेतलेली आहे. तुमच्यामुळं नाही, फक्त भारतीय जनता पार्टीमुळं मतं तुम्हाला दिली, फक्त भाजपमुळं. त्या ठिकाणी ताईची सभा झाल्यामुळं मतं दिली आहेत. अरे निवडून आल्यावर तुम्ही सांगता ताईने मला पाडायचं काम केलं. अरे ताई नसते आल्या तर हे मतं निपडलं असतात. माझी या महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे, काही पुढाऱ्याचं षड्यंत्र आहे,
काही पुढाऱ्यांनी षडयंत्र चालू केलंय, जातीवाद सुरू करण्याचं काम केलंय. अरे आम्ही आज मी मराठा समाजाला मोठा भाऊ समजतो आणि मराठामधले काही लोक कशा वागण्याची पद्धत आहे. या सर्व बहुजन समाजाला माझी विनंती आहे, ज्या ठिकाणी आंदोलन असेल येणाऱ्या काळामध्ये बीडमध्ये लाखोच्या संख्येने आम्ही मोर्चा काढणार आहेत आणि त्या मोर्चाचं उत्तर आम्ही त्याच मोर्चातून देऊ. अरे ज्यांनी चूक केली त्याला शिक्षा द्या, ज्याचा ज्या गोष्टीशी संबंध नाही, त्या खुनाचा संबंध नाही, तुम्ही येऊन जाऊन धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा मागता. काय चाललंय? आणि कागद गोळा करून डिपार्टमेंटला द्या ना. CID तपास करते, SIT तपास करते, हे सगळे तपास चालू आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यावर लक्ष आहे. हे सगळं होत असताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर सुद्धा विश्वास आहे का नाही असं मला वाटायला लागलंय. या महाराष्ट्रातला OBC, या महाराष्ट्रातला बहुजन समाज, या महाराष्ट्रातला दलित समाज, महाराष्ट्रातला मुस्लिम भावांनो आता स्वस्त बसणार नाही. अनेक लोकांनी, अनेक जातीतल्या सर्व समाजांनी आता आम्हाला जाहीर पाठिंब्याचे निवेदन दिलेत. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये कुठलाही अन्याय झाला, कुठलाही OBC असेल, बहुजन समाज असेल, भटका समाज असेल, SC असेल, मुस्लिम असेल, त्याच्या खंबीरपणे पाठीशी आम्ही उभं राहू एवढा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय OBC, जय बहुजन समाज. अवघ्या काही मिनिटात हाके साहेबांचे या ठिकाणी आगमन होते. जोरदार घोषणा द्यायच्यात. छत्रपती शिवाजी महाराज की. ऊठ OBC जागा हो, ऊठ OBC जागा हो, संघर्षाचा धागा हो. धनंजय मुंडे साहेबांचा विजय असो, छगन भुजबळ साहेबांचा विजय असो, आदरणीय पंकजाताईंचा विजय असो. संत भगवान बाबा की, सेवालाल महाराज की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. मी गर्दे तात्यांना विनंती करतो, आपण 2 शब्द फक्त बोलत. गर्दे तात्या, ज्यांना परळीचा सगळा इतिहास माहिती, सुरेश दत्त 1-2 मिनिटं फक्त, नंतर लगेच हाके सर बोलतील. या ठिकाणी औरंगाबाद परिसरातील सर्व संयोजकाचे आभार व्यक्त करतो की आपण ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वांना एकत्र बोलवून, सर्वांना प्रथम मराठवाड्यामध्ये सर्वात मान आपण पटकावला. अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी इथं माझ्या माता भगिनी सुद्धा उपस्थित आहेत. बंधूंनो, गेली 1 महिना झालंय ह्या भांडगुळांचं आपण ऐकून थकलोत. आपल्या अंगातलं रक्त सळसळायलंय. ह्या बीडचा स्वतःला डॉन म्हणून घेणारा जी सुरेश धसाय, दररोज उठून जे नाही ते आरोप करताय. त्यांना लाज वाटली पाहिजे, आरोप करताना विचार केला पाहिजे. हा माणूस दररोज माफी बी मागतोय, एवढा कसा बेशरम माणूस आहे मला माहित नाही. महिलांची बी माफी मागतोय, दादांची माफी मागतोय, काही बोलतोय बी. दारू प्यायल्यावर बोलतोय, दारू निस्त्या उतरली की पुन्हा माफी मागतोय. याचा निषेध करण्यासाठी आपल्या OBCचे दैवत आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेब, भुजबळ साहेब, हाके साहेब, पंकजाताई, सर्व मान्यवर या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतात. संतोषभाई देशमुख यांच्या हत्येनं आपण सर्व व्यथित झालेलो आहोत, सगळ्याला मान्य ही. परंतु हत्येच्या आडून ही भांडगुळं साहेबावर खूप मोठ्या खालच्या थरावर टीका करतात. कारण त्यांना वाटतंय साहेबाचं मंत्रिपद गेलं तर आम्हाला मिळेल काय की. बाबा, तुमच्यामध्ये गुणवत्ताच नाही ना काही. तुमच्यात गुणवत्ता नसल्यामुळे तुम्हाला द्यायचा प्रश्नच नाही. ज्यावेळेस इलेक्शन चालू होतं मित्रांनो, तुम्हाला 2 शब्द सांगतो फक्त.
नामदार धनंजय मुंडे साहेब, नामदार पंकजाताई, ह्या दोन्हीच्याही महाराष्ट्रभर 50-50 सभा झाल्या. जेव्हा बाहेरच्या सभा होत्या तेव्हा आमच्या मतदारसंघाच्या शेजारीच आमचे प्रकाश दादा, एक उदाहरण सांगतो, आणि एक देवधळपळ नावाचं गाव आहे, आमच्या साहेबाच्या परळीमध्ये सभा आयोजित केली. ती सभा रद्द करायला लावली प्रकाश दादानं दाब टाकून. आणि त्या ठिकाणी खंडोबाचं दैवत असल्यामुळे तर मोठा मेळावा घेतला आणि त्या ठिकाणी सर्व वंजारा समाज बोलवून घेतला. का तर प्रकाशदादाला निवडून येण्याची खात्री नव्हती आणि सुरेश दसला सुद्धा निवडून येण्याची खात्री नव्हती. पंकजाताईला बोलवून घेतलं त्यांनी, मतदारसंघात फिरू नका म्हणले आणि त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये साहेबांनी सर्व वंजारा समाज असा बसवला. वंजारा समाजाला म्हणले तुमची काय गॅरंटी प्रकाशदादाला मतदान करताना म्हणून. त्यांनी सांगितलं तुम्ही सांगा, तुम्ही वरी हात करा म्हणले. साहेबांना वरी हात करायला लावले, लोकांनी वरी हात केले, तरी प्रकाशदादा म्हणले काय गॅरंटी ह्याची बी. शेवटी साहेब म्हणले आपलं दैवत खंडोबा आहे, ह्या खंडोबाची शपथ घालतो, प्रकाशदादाला मतदान करा आणि वरी हात करा. वरी हात केले, लोकांनी मतदान केलं, प्रकाशदादा निवडून आले आणि मंत्रिपदासाठी साहेबाचा राजीनामा मागायला तयार झाले. मित्रांनो, ह्यांच्या पोटातलं होटात आलं. संतोष भाईचं ह्यांना काही देणं घेणं नाही. ह्या सर्व 3 बांडगुळ आहेत आमच्या बीडला. महाराष्ट्र पेटवून टाकला ह्यांनी. जनावर राहिले नाहीत, माणसं राहिले नाहीत. यांना काही देणं घेणं नाही कुणाचं. मी सांगू इच्छितो त्यांना, सर्व मायबापांना विनंती करतो ह्या सर्वांना की तुम्ही बीडला, आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो, तुम्हाला बीडला आमंत्रित करतो. हाके साहेब यांचं आगमन व्हायलेलं आहे, तेव्हा बीडला सर्वांनी यावं आणि हा बांडगुळाचं तिथं आपण सगळेजण उघडं करू. ही सुद्धा ह्यांच्या किती अंधार आहे खाली, हे सगळं आपण त्या ठिकाणी उघडं करू. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. यानंतर सुरेखाताई चव्हाण हे आपले विचार मांडतील. सुरेखाताई चव्हाण. छत्रपती शिवाजी महाराज की, श्री संत सेवालाल महाराज की, भगवान बाबा की, सब संतन की. खऱ्या अर्थाने आज जो एवढा इथे ओबीसी समाज जमला आहे तो फक्त याच्यासाठी जमला आहे की माझे बंधू स्वर्गीय संतोष भाऊ देशमुख आणि बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे. पण या गोष्टी घडणं खूप दुर्दैवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या गोष्टी घडल्यानंतर जे लोक आहेत, जे राजकीय, जे जातीय भेद निर्माण करत आहे, त्याच्यासाठी आम्ही इथं सर्व निदर्शन करण्यासाठी इथं आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने हे जे राजकीय बानगुळे आहेत, खऱ्या अर्थाने जे जातीय तेढ निर्माण करत आहे, याला आम्ही सर्व आमच्या ओबीसी महिलाही, तो आत्ताच माझ्या मुंडेताईंनी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या. खरंच हे माणुसकीला शोभणारे आहे का? मला एवढाच प्रश्न सरकारला आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायेखाली वाढलेले लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्या अंगी भिनलेले आहेत आणि हे सर्व असताना या गोष्टी ज्या घडत आहे हे अतिशय अयोग्य आहे. मला 2 शब्द इथं बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढील आत्मारामजी गीते आपले विचार मांडतील. आत्माराम गीते. या ठिकाणी सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपण सर्वजण संतोष देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहेत, पण या ठिकाणी बजरंग सोनवणेनं ही कसं मॅटर घडवून आणलं. ती बीडचा संदीप क्षीरसागर म्हणताय की मास्टर माइंड. आज आम्ही तुला या ठिकाणी एक सांगतो, खरा मास्टर माइंड बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणेचा आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो, लोकसभेचा आपला भारतीय जनता पार्टीचा एजंट होता संतोष देशमुख, हे आपला होता आणि बजरंग सोनवणेचा विरोध केला त्यानं. आणि त्या ठिकाणी आरोपी सुदर्शन गुले, त्याला फाशी द्या. आम्ही त्याच्या पाठीशी नाहीत, आम्ही सर्वजण संतोष देशमुखच्या पाठीशी. पण त्या ठिकाणी बजरंग सोनवणेचा
चंदन पकडून दिला. चंदन चोर, त्याचा चंदन त्यांनी पकडून दिला. म्हणून यानं काही लोक पाठीशी घालून, मसाजोगचे त्याचे कार्यकर्ते पाठीशी घालून या संतोष देशमुख बिचाऱ्याचा खून करायला लावला. आणि ह्याचा भांडा दुसऱ्यावर फोडतेत. आज मला सांगा, ही सुरेश दास काय म्हणतो माहित आहे? आपण न्याय देऊ, न्याय मागायचा आहे. अरे मूर्खा, बीडच्या सभेत डीपीडीसीच्या कामाचा विषय तू का काढलास? तू न्यायच मागायचास. तू म्हणलास संदीप क्षीरसागर आपण 4 जण बघू ह्यांची. तू आमची बघत नाहीस, आम्ही तुझी बघू. फक्त तू आमच्या साहेबाकडे बोलतोय. मी आज या ठिकाणी सांगतो, आज विचार करा, माझ्याकडे बघा, माझी ताकद, माझा आवाज. जरांगिया, तू म्हणतोस की धनंजय मुंडेला, अरे सोडून दे. तो फक्त धनंजय मुंडे साहेबाकडे बघ, वाल्मिक अण्णाकडे बघ, ताईकडे बघ. ही जनता तुला काय करील ते मी दाखवतो. खरी कहाणी आम्हाला माहिती आहे मित्रांनो, या संतोष देशमुखचा ह्या 3 जणांनी. आज मला सांगा, पवन चक्की बीड जिल्ह्यामध्ये फक्त आष्टी पाटोद्याकडे, परळीकडे नाही, गेवराईकडे नाही, आंबेजोगाईकडे नाही, केजकडे नाही. पवन चक्कीचा आहे, कुठं ना काढला कुणा. आणि त्या पवन चक्कीचे सगळे गुंड पुण्याचे ही सुरेशदास सोबत आहेत. ही आहेत का नाही? त्यामुळं आज या ठिकाणी आपल्या साहेबांकडे अगर कुणाकडे बोट करू द्यायचं नाही. या ठिकाणी मला एवढंच बोलायचं. यानंतर ॲडव्होकेट दत्ता भांगे यांना विनंती करतो की आपण आपले विचार मांडावेत. दत्ता भांगे. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो की आपण एवढ्या ताकदीनं 1 दिवसाच्या निरोपात इथं आलात. एका दिवसाचा निरोप मित्रांनो, तुम्ही सगळे आलात. आज स्वर्गीय संतोष देशमुख आणि बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. मित्रांनो, संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन या महाराष्ट्रात कुणीच करणार नाही. पण काही जातीवादी लोक या हत्येच्या पाठीमागून महाराष्ट्रात राजकारण करताय. आमची पण मागणी आहे, संतोष देशमुख साहेबाच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. जे ओरिजिनल मारेकरी आहेत, विनाकारण कुणाचे नाव गुंतवून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र ही राज्यातली एक चळवळ तयार झाली. ती चळवळ ही काम करते. मित्रांनो, दुःख होतं, एका बीड जिल्ह्यामध्ये एक सभा होती, श्रद्धांजली सभा. आणि त्या सभेमध्ये त्या मुलीचे वडील गेले होते. तिचा एक मुलगा होता, त्याचे वडील गेले होते. आणि त्या स्टेजवरती सुरेश दासनं जे भाषण केलं, मित्रांनो, खरोखरच अशोभनीय होतं. त्याची पत्नी तिथं ऐकती आणि सुरेश दासनं त्या स्टेजवरती सगळ्यांना शिट्ट्या मारायला लावल्या. आणि महाराष्ट्राचा धर्म आहे का? 18 अपगड जातींचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं. सगळे मावळ्या सोबत राहतात. पण सुरेश दास हा राज्यातलं वातावरण खराब करण्याचं काम करतोय. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये सुरेश दास गेल्या अनेक वर्षापासून कुणाकुणासोबत गद्दारी केला त्याचा इतिहास आहे. साधं उदाहरण सांगतो. भावांनो, तिने एक व्हिडिओ ऑडिओ कॉल व्हायरल केला, मध्ये 3 आरोपीची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर काल हायकोर्टामध्ये एका वकिलानं डुप्लिकेट सह्या करून पिटिशन दाखल केलं. ते चाललं काय? ह्याच्या पाठीमागं काहीतरी षडयंत्र आहे आणि आमच्या नेत्याला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. मित्रांनो, आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं नेतृत्व तयार होण्यात पिढीचा केलेली आहे. असं एवढं मोठं नेतृत्व एका दिवसात तयार होत नसतं. त्याला एक पिढी गेली. हे नेतृत्व तर हाताच्या फोडासारखं सांभाळायची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. ते नेतृत्व आम्ही एवढ्या सहजासहजी संपू देणार नाही. या षडयंत्र करणाऱ्या लोकांना मला सांगायचंय, भावांनो, काही करा पण धनंजय मुंडे साहेबांचा नाद करू नका. या ठिकाणी हाके साहेबांचा आगमन झालेला आहे. महाराष्ट्राची मुलांना ओबीसी योद्धा लक्ष्मणजी हाके सर यांच्या इथं आगमन झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून लक्ष्मणजी हाके सर हे स्टेजवर येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायचं आहे. सर्वप्रथम हाके सर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर व्यासपीठावर येतील. महाराष्ट्राचा हार घेऊन जा. हाके साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील समोरच्या साईडनं. महाराष्ट्राचा ओबीसी योद्धा लक्ष्मणजी हाके सर यांचं आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते लगेच स्टेजवर येणार आहे. ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भुजबळ साहब तुम आगे बढ़ो, पंकजाताई तुम आगे बढ़ो, धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो. ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय 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 भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा अमर रे, अमर रे. राष्ट्रसंत भगवान बाबा के जय भवानी. कृपया सर्वांना विनंती आहे, सगळ्यांनी खाली यायचं आहे. लक्ष्मण सर शिवाय कोणीही स्टेजवर थांबू नये. कृपया सर्वांना विनंती आहे, हात जोडून कोणीही स्टेजवर थांबू नये. कृपया सर्वांना हात जोडून विनंती आहे. मी सुद्धा स्वतः स्टेजवर थांबणार नाही आणि आपणही कोणी स्टेजवर थांबू नये. सोशल मीडिया तुम्ही खाली दाबा, स्टेजवरून उतरा, सगळे खाली उतरा. विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. ओबीसीचा बुलंद आवाज प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांना लगेच हात जोडून विनंती आहे तुम्हाला. चला एका मिनिटात व्यासपीठावर होणार आहे. व्यासपीठावर कोणी थांबू नये विनंती आहे. ओबीसी एकजुटीचा, लक्ष्मण हाके सर तुम आगे बढ़ो. ओबीसी एकजुटीचा, महाराष्ट्राचा ओबीसी योद्धा लक्ष्मणजी हाके सर यांचे इथं आगमन झालेलं आहे आणि ते आपण सर्वांना विनंती करतोय, स्टेजवर कृपया कोणीही थांबू नये. सर्वांनी लक्ष्मण हाके सर हे यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी आदरणीय हाके सर स्वर्गीय संतोष देशमुख अभिवादन करतील आणि कार्यक्रमाला लगेच सुरुवात होईल. ओबीसी योद्धा लक्ष्मणजी हाके साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. प्रतिमेला अभिवादन करतील. आदरणीय हाके सरांना विनंती करतो की आपण स्वर्गीय संतोष देशमुख कोणी स्टेजवर येऊ नये. कृपया विनंती आहे, कोणी स्टेजवर येऊ नये. कृपया सर्वांना विनंती आहे, कृपया विनंती आहे. व्यासपीठावर कुणीही येऊ नये अशी सर्वांना नम्र विनंती. सर्व जवळचेच कार्यकर्ते व्यासपीठावर कुणीही गर्दी करू नये ही सर्वांना नम्र विनंती. सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे. सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. 2 मिनिटं आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर प्राध्यापक हाके सर यांचं मार्गदर्शन होणार आहे. सर्वांनी 2 मिनिटं ओबीसी एकजुटीचा. रामभाऊजी पेरकर साहेब यांनी स्टेजवर जागेवर उभं राहायचं आहे. 2 मिनिटं पर्यंत असल्यास आपल्याला
श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि त्यानंतर प्राध्यापक हाके सर आपला मनोगत व्यक्त करतील. ओबीसी एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भुजबळ साहेब तुम आगे बढो. सर्वांनी 2 मिनिटं सर्वांनी मौन धारण करायचे. कुणीही घोषणा देणार नाही. सावधान. धन्यवाद. त्यानंतर जोरदार घोषणा द्यायची. ऊठ ओबीसी जागे हो. लक्ष्मण हाके साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. लक्ष्मण हाके साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. ओबीसीचा मोर्चा लक्ष्मणजी हाके साहेब आपलं मार्गदर्शन करतील. कृपया कोणीही गर्दी करू नये. रामभाऊजी पेरकर साहेब यांनी समोर यायचं आहे. सर्वांनी खाली बसावं ना, खाली उतरावं. स्टेजवरील सर्व लोकांना विनंती आहे. हे समोरच्या साईडला बसलेत, प्लीज या साईडला. विनंती मागच्या फोटो दिसू द्या. विनंती साहेब तुम्ही इकडे या. सर चला सर उतरा पलीकडे. चला थोडं थोडं मागा सरका थोडं. होत नाही सर, आवाज क्लिअर जातो. नाही वर चालेल ना, कसं वर नाही गेलं पाहिजे. चांगले आपला आवाज आपला बाईक या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक लक्ष्मण हाके सरच फक्त बोलतील, बाकीचे सगळे खाली बसतील. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी खाली बसावं. सर्वांना विनंती आहे खाली बसायचंय. फक्त हाके सर बोलतील. हे राजकीय व्यासपीठ नसून लक्ष ठेवा. श्रद्धांजली पर कार्यक्रम आहे. तुम्ही सगळे मीडिया आपल्या समोर बघते. लक्षात खाली बसून घ्या. फोटो दिसू द्या. राजकीय व्यासपीठ नाहीये. त्याचं भान ठेवा. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जवळ स्फूर्ती चौकात आज स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या घडल्या या महाराष्ट्रामध्ये, खरं तर या ज्या हत्या घडलेल्या आहेत त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये गिरी गोसावी समाजाच्या 8-9 वर्षाच्या 2 चिमुरड्या मुलींची हत्या झाली. एका भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या मुलींची अतिशय निर्दय पद्धतीने हत्या झाली.
त्याचबरोबर आज पुणे शहरामध्ये IT इंजिनियर, एक इंजिनियर असलेल्या मुलीची कोयत्यानं हत्या झाली आज पुण्यामध्ये. या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत, या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करून आज या श्रद्धांजली सभेमध्ये स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत, या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेची, महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालणाऱ्या घटना आहेत. याचं समर्थन कुणीही करणार नाही. पण गेल्या अनेक दिवसांमध्ये या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून, गुन्हेगाराचा समाज शोधून त्या समाजाला गुन्हेगारीच्या कटघऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न या बीड जिल्ह्यामधल्या पुढाऱ्यांकडून होतोय. त्यांच्या या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आजची ही निदर्शनं ओबीसी बांधवांच्या वतीनं होत आहेत. आता माझ्या समोर माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा आहेत, तरुण वर्ग इथं जमा आहे. आम्ही गुन्ह्याचं कधीही कुठंही समर्थन केलेलं नाही, आमच्या नेतृत्वानं कुठंही समर्थन केलेलं नाही. खऱ्या अर्थानं अशी वेळ कुणावरही येऊ नये, शत्रूतल्या शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी मानणारी आम्ही सगळी माणसं आहोत. परंतु काही नेते निवडून आले आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातनं अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो चन्ना टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अण्णानं घेतली आणि त्यांच्या संघर्षामधून तो काल परवा म्हणाला की मी घरात घुसून मारेन. खऱ्या अर्थानं हे जे वक्तव्य केलं, हे वक्तव्य या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या, जालना जिल्ह्यामधल्या, परभणी जिल्ह्यामधल्या, धाराशिव जिल्ह्यामधल्या, लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होतं. आम्ही गेली 10-15 दिवस सहन करत होतो. एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या, एखाद्या कार्यालयामध्ये गेलं आडनावावरनं जात काढली जाते, एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये गेलं आडनावावरनं जात काढली जाते. एक अंजली दमानिया नावाची एक सोशल वर्कर बीड मध्ये आली, बीड मध्ये, आणि त्या काय म्हणाल्या की बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जातीचेच अधिकारी आहेत. त्या ताईंना माझं सांगणं आहे, अरे गोरगरिबाची पोरं, ऊसतोड मजुराची पोरं, काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं अभ्यास करून MPSC UPSC ची परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून देतात. पोटाला चिमटा घेऊन ते अधिकारी झाले. पोलीस अधिकारी असतील, महसूल अधिकारी असतील, प्रशासनामधली माणसं असतील. तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जात काढता आणि तो आष्टी पाटोद्याचा आमदार म्हणतो, तुम्हाला खरं तर त्याच्यावर टीका करायला मी इथं आलो नाही, पण त्या माणसानं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं. या माणसाची भाषा निवडणूक होईपर्यंत एक भाषा होती आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर या माणसाची भाषा वेगळी होती. अरे गुलाल पडला अंगावर, अरे विजय झालेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो. पराभूत झालेल्या माणसाची भावना समजू शकतो ना, पण निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षातल्या नेत्यावरती टीका करायला सुरुवात झाली. धनंजय मुंडे निवडून नाही आली पाहिजेत यासाठी प्लॅन केला गेला, बरोबर आहे का?
निवडून आला तर मंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला आणि मंत्री झाल्यावर पालकमंत्री झाला नाही पाहिजे यासाठी प्लॅन केला गेला. त्यावेळी काय स्वर्गीय संतोष भाई देशमुखची काय हत्या झाली होती का? गेल्या वर्ष दीड वर्षभरामध्ये सुरेश अण्णा धस म्हणतो गँग्स ऑफ बीड, गँग्स ऑफ वासेपूर, फिल्मी डायलॉग वाची. त्या सुरेश अण्णा धसाला माझा एक विचार नाही, एक प्रश्न विचारतो मी या सुरेश धसांना. अरे सुरेश धस, तुम्ही आमदार झाला राव, तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला, माझ्या पोलीस भगिनींवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये, बीड शहरामध्ये ओबीसींची घरं जाळण्यात आली, त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का? त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का? सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषभाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय. मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं ही हत्या जातीच्या भांडणातून झाली नाही, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत. मग आरोपींचे मग प्रत्येक घटना घडल्या, आज पुण्यामध्ये घटना घडली, मग त्या आरोपीची जात सोडायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का? या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशतीत ठेवण्याचं काम केलंय. तो सोळंकी नावाचा आमदार, तुझं घर जाळलं जात होतं, त्यावेळी आवाज उठवणारे छगनरावजी भुजबळ होते. ज्या क्षीरसागराचं घर जाळलं जात होतं त्याचा प्रतिकार करायला बीड जिल्ह्यामधला ओबीसी धावून आला. दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय. अरे हत्येला कधी, आरोपीला कधी जात पात धर्म असत नाही. कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचं समर्थन करत नसतो. इथं न्याय व्यवस्था आहे, इथं पोलीस प्रशासन आहे, इथं सीआयडी आहे. आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी, आमच्या 18 पगड जातीच्या लोकांनी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून महायुतीला मतदान दिलंय, तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय, पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या गृह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या गृह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. फडणवीस साहेब, तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे. तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो. हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो. शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो. आणि त्याच सुरेश धसांना मला प्रश्न विचारायचा आहे. आष्टी मधला, आदिवासी समाजामधला, भिल्ल समाजातला संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड नावाचा तरुण, अंजलीताई दमनिया, आम्हाला त्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या. कुठं गेला बिट्ट्या गायकवाड? कुठं गेला तो आदिवासीचा पोरगा? गरीबाच्या पोरानं, भटक्या विमुक्ताच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध मोर्चे निघत नाहीत. खैरलांजी प्रकरण घडलं. नगरमध्ये एका फंगी समाजाच्या पोराला वैरण कटिंगच्या मशीन मध्ये घालून त्याची हत्या केली गेली. सुरेखा भोतमांगे नावाच्या एका महिलेला नग्न थिंड काढून तिची हत्या केली गेली. अरे या माणसांच्या हत्या झाल्या
त्यावेळी आम्ही बांधवांनी तुमच्या कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येचं राजकारण चालू केलंय, एका समाजाच्या विरोधामध्ये करळ ओकण्याचा कार्यक्रम सुरू केलाय, या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय, या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. अरे तुम्ही आमदार झाला, खासदार झाला, आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता, तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता? आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता, टाळ्या, शिट्ट्या, घोषणा. मला वाटतंय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याचं गांभीर्य कमी केलंय. या महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग, उठलं की सुटलं सुरेश धस टीव्ही वरती. अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही, पण गावगाड्यामधल्या ओबीसींचा आवाज असलेले पंकजाताई मुंडे असोत, धनंजय मुंडे असोत, भुजबळ साहेब असोत, पडळकर साहेब असोत, अजून कोण माणसं असोत, अरे आम्हाला नाही ना मंत्री होता येत, आम्हाला नाही आमदार खासदार होता येत, पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे आहेत. तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता? कुठं कुठं तुमच्याकडे एव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला? कुठं त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडलेत? आणि वाल्मिक अण्णांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, धनंजय मुंडेंचे वाल्मिक अण्णांबरोबर संबंध, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो जयंत पाटील, सुप्रिया सुळे, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो सुरेश धसांबरोबर आहे. अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात, त्यांची माणसं राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिकांना चालतात, निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात, वर्षानुवर्ष या गोष्टी चालतात. त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुस्त फक्त धनंजय मुंडे दिसतात. मला वाटतंय या माणसांना अडकवलं जातंय. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी, पण हे जे काही राजकारण होतंय, या ज्या काही गोष्टी घडतायत, या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत. तुम्हाला आम्हाला जागे राहावं लागेल, एकत्र यावं लागेल. न्याय व्यवस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या, पोलीस प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या, अरे ती सीआयडीची टीम आली, सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा, सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा, ह्या जातीचा बाजूला काढा. मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा? बरोबर आहे का चुकीचं आहे? जर विघ्ने नावाच्या अधिकाऱ्याला त्याची जात बघून बाजूला काढलं जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची? आम्ही काढायची तुमची जात? मला वाटतं इथल्या न्याय व्यवस्थेवरती, इथल्या सीआयडी वरती, इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती, इथल्या प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून, आमदाराकडून होत आहेत. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागं राहिलं पाहिजे, तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत. ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत. पवार साहेब, ज्या पुणे शहरामध्ये 1-2 दिवस असे जात नाहीत की कोयता गँगच्या माध्यमातून हत्या होत नाही. आजच एका आयटी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्यानं. राजगुरुनगर मध्ये मी मगाशी उल्लेख केला, 8-9 वर्षाच्या 2 मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली. ज्या पुणे जिल्ह्यातल्या गँगवार वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो,
त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही, कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही. शरदचंद्रजी पवार अंतरवली सराटीला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय. शरदचंद्रजी पवार बीड जिल्ह्यामध्ये आले, त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे. हेच शरदचंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का? हेच शरदचंद्रजी पवार त्या राजगुरुनगर मधल्या मुलींच्या, गिरी गोसावी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलीच्या पालकाला भेटायला गेले का? या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहेत. म्हणजे बाबांनो, राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल. काही माणसं बोलली, खाजगीत बोलली, ते आता नाव घेत नाही, म्हणे धनंजय मुंडेंना पालकमंत्री नाही पाहिजे. का बरं नाही माहितीये का? काय त्यांच्या घरी आम्ही जायचं का म्हणे आमची कामं घेऊ? कमीपणा वाटतो, कमीपणा. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यात काम करायचं का? तसे धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको. म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी राजकारण करायचं नाही, राजकारणात पुढे आलं तर त्यांना टार्गेट करायचं. मग भुजबळ साहेबांचं मंत्रिपद डावलणं असो की पडळकरांचं मंत्रिपद डावलणं असो की मग आता कुणाला तरी टार्गेट करणं असो. मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण जबाबदार आहोत. तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे, माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. आणि जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होते, आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या, राजकारणावरती बोलाव्या लागल्या. कारण बोलण्याचं कारण असं आहे की एका गंभीर घटनेचं लक्ष या दोन माणसांनी, काय झालं, जरांगे नावाचा माणूस, कुठलाही अभ्यास नाही, कुठलंही एकमेकाबद्दलचं काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही, तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला. कड़े कड़े से जाएंगे, डांबरे डांबरी से जाएंगे. पुन्हा काय म्हणला, काल परवा घरात घुसेंगे, घरात घुसून मारेन. बोलावं लागतंय, दुर्दैवाने बोलावं लागतंय. तो काय बोला, तिकडं परभणीची लोक येणार, इकडं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार. मग काय याच्याकडे पायदळ आहे, घोडदळ आहे, याच्याकडे काय तोप गोळे आहेत? अरे याचं वजन 35 किलो, याचं वजन 35 किलो आणि मग तो घुसून मारीन. मला वाटतंय या लोकांच्या, हे बघा काय झालं, चन्ना टन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्ना टन्नाची जागा घेतली अण्णानं. काय झालं नीट आहे का? विषयाचं गांभीर्य मलाही जाणीव आहे त्या गोष्टीची. चन्ना टन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचं डायलॉग दिसायला लागला. दुर्दैवाने या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो. एका माणसाची हत्या झाली, त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत. आमच्या सोमनाथ सूर्यवंशी, एक वडार समाजातला तरुण, सुशिक्षित तरुण, त्याची जी हत्या झाली. अरे बाबानो, या 2 मिनिट, या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता, इथल्या मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट केलं गेलं. नामांतराचा काळ असा होता की इथल्या दलितांची घरं जाळण्यात आली, दलित बांधवांना टार्गेट केलं गेलं. आणि अलीकडचा काळ, या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झालाय, दिसला ओबीसीचा माणूस कर टार्गेट, दिसला माळ्याचा माणूस कर टार्गेट, दिसला धनगराचा माणूस कर टार्गेट. अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का. या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महारनोर नावाच्या एका ड्रायव्हराला ट्रकच्या मालकानं, त्या वाहनाच्या मालकानं ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून 3 दिवस थांबून ठेवलं आणि त्या मुलानं 4थ्या दिवशी आत्महत्या केली. ना त्याची FIR घेतली, ना त्याच्या आरोपींना अटक झाली. हे का बोलावं लागतंय? हे का, कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर?
खरं तर तुम्ही आणि माणसं गावगाड्यातली माणसं, तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं, पण एका गुन्ह्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार, आमदार, पक्षाचा प्रमुख, अरे कोण कोण आलं ते तिकडं जितेंद्र आव्हाड आलं, इकडं कोण आलं दमानिया बाई आली, इकडून कोण आले पवार साहेब आले, इकडून कोण मग क्षीरसागर, मग काय सोळंकी, मग काय सोनवडे, मग काय धस, पवार. निवडणुकीशिवाय या माणसाला दुसरं तिसरं काहीही सुचत नाही. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, एक ओबीसीचा आंदोलक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे, पण ती श्रद्धांजलीच्या सभेमध्ये त्या सभेचं गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय. पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, तुम्ही टीव्ही बघता, तुम्ही युट्यूब वरती सगळ्या गोष्टी पाहता, कायदे कानून पाहता. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपली माणसं त्या ठिकाणी जायला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची खूप मोठी पुण्याई आहे. या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावलीला थांबून अनेक माणसं आमदार खासदार झाली, अनेक माणसं राजकारणात आली, अनेक माणसं मंत्रिपदावर गेली. अरे महाराष्ट्र म्हटला, कोण नेते होते महाराष्ट्र म्हटलं की विराज शिंदे, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. आणि अलीकडचे नेते बघूनच घेईन, कसं घेत नाही बघू, कसं देत नाही बघू. हे जे वळण मिळालेलं आहे हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाते. आणि बीड जिल्हा हा, मराठवाडा हा चांगल्या माणसांचा हा भाग आहे, बदनाम केला जातोय, बदनाम. बीडचा बिहार झाला की काय असं म्हटलं जातं. अरे पण त्या पुण्याचं काय झालंय ते एकदा बघा ना, त्या नगरचं काय झालंय हे पण तुम्ही एकदा बघा. त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, बाबांनो एकदम विचारानं तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे, आपली माणसं टिकवली पाहिजेत, आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल. आणि तुम्हाला जाता जाता एक सांगतो, एका शब्दामध्ये विषय संपू शकतो ना, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, जाऊ शकलो असतो. पण या मराठवाड्यामध्ये रोज मला 100 ते 150 फोन आले, 100 ते 150 फोन आले. असं घडणार असेल आम्ही आत्महत्या करायच्या का, आम्ही फिरायचं का नाही, आम्ही गाडी घेऊन बाहेर जायचं की नाही, आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जायचं की नाही, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जायचं की नाही. अरे अधिकार पदावर जायला MPSC UPSC ची परीक्षा द्यावी लागते. अरे एका बाजूला ऊसतोड करणारी माणसं, संकटाशी धडका घेणारी माणसं, आणि दुसऱ्या बाजूला IAS IPS होणारी माणसं. अरे एवढं व्हेरिएशन तुम्हाला दुसरं कुठं बघायला मिळेल. महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप अग्रेसिव्हली बोलू शकतो. कुणीतरी आपली आईमाई काढली म्हणून त्यांची आईमाई काढायला वेळ नाही लागणार, पण आपण त्या गोष्टी करायच्या नाही. खूप संवेदनशील वातावरण या महाराष्ट्रामधलं आहे. एकीने राहायचं, नेकीने राहायचं आणि आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. हा देश, इथला कायदा, इथलं संविधान, इथली न्याय व्यवस्था, आपण कधीच या व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं नाही तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी. पण या माणसांचं राजकारण ज्यावेळी अडचणीत यायला लागलं, या माणसांना ज्यावेळी ही माणसं संघटितरित्या प्रतिकार करायला लागली, त्यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या माध्यमातून या लोकांनी राजकारण केलं. या राजकारणाच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही आज श्रद्धांजली सभा होते. जर उद्या परवा तेरवा पुढील काळात जरांगे नावाच्या माणसानं असेच मोर्चे काढायचा प्रयत्न केला, ठसानी राजकारण करायचा प्रयत्न केला, तर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्या तरुणांनी घ्यायची. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर आपण नंतर बोलू. तुम्ही तुमच्या भावना तुम्ही आम्ही सगळेजण लोक एकत्रित येऊ आणि ही श्रद्धांजली सभा तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी
एक मिनिट. या ताईंचं म्हणणं असं आहे की सुरेश दास नावाकडे खूप इन्फॉर्मेशन आहे, खूप पुरावे आहेत. सुरेश दासांना SITचा प्रमुख बनवा, नाही तर त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी बोलवून घ्यावं, त्यांच्याकडून हे पुरावे घ्यावेत आणि सुरेश आणि या श्रीपाटोदा शिरूरच्या लोकांना पण सांगणं आहे. भावना तीव्र आहेत, मी समजू शकतो, पण या महाराष्ट्रामधला जातीयवाद संपला पाहिजे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. आंदोलनाला प्रति आंदोलन, इथं सगळी मान्यवर मंडळी आहेत, मी कुणाचं नाव नाही घेणार, ही श्रद्धांजली सभा आहे, पण तुम्ही सगळ्या लोकांनी हा विवेकाचा आवाज, विवेक यासाठी म्हणतोय की कुणावर तरी आरोप करून कुणाचं तरी राजकारण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय. हा प्रयत्न तुम्ही आम्ही हाणून पाडूया आणि परत एकदा या सर्व दिवंगत माणसांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. धन्यवाद. धन्यवाद. एकच पर्व, एकच